एजिंग म्हणजे काय तर शरीराचं वाढणारं वय आणि त्यामुळे शरीरावर दिसणारे परिणाम. वय वाढल्याचा सगळ्यात पहिला परिणाम दिसतो तो तुमच्या केसांवर आणि त्वचेवर, विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेवर. त्वचेमध्ये किंवा त्वचेच्या पेशींमध्ये सतत झीज होतच असते, ती नॅचरलच आहे. पण जेव्हा एजिंग प्रोसेस फास्ट व्हायला लागते तेव्हा एजिंगच्या खुणा लवकर दिसायला लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, फाईन लाईन्स येणे किंवा चेहरा सुकलेला ओढलेला दिसणे असे परिणाम होतात. हे कशामुळे होतात तर प्रदूषण, चुकीची लाईफस्टाईल, खूप जागरण, ताणतणाव किंवा प्रखर उन्हामुळे. यामुळे काय होतं तर त्वचेचा सगळ्यात वरचा लेअर असतो तिथल्या पेशींमध्ये केमिकल रिॲक्शन व्हायला लागते आणि त्यामुळे मग त्वचेवर बारीक सुरकुत्या किंवा डाग पडायला लागतात आणि इतरही समस्या निर्माण होतात. ही झीज होण्याची जी प्रक्रिया असते ती भरवून यायला एरंडेल तेलामुळे मदत होते. म्हणूनच एरंडेल तेलाला म्हणतात नॅचरल बोटॉक्स. यामध्ये व्हिटॅमिन ई असतं आणि बऱ्याच कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये त्यासाठीच एरंडेल तेलाचा वापर केला जातो. विशेषतः लिप ग्लॉस, लिप बाम किंवा आय मेकअपमध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे कॅस्टर ऑइल. मग तुमच्यासुद्धा स्किन केअर रुटीनमध्ये लगेच कॅस्टर ऑइलचा समावेश करा.